श्री स्वामी समर्थ। आज शनिवार आहे आणि आज हनुमानाची सेवा करण्याचा दिवस आहे। हनुमान ही आपली संकटमोचन देवता आहे। ज्यावेळी आपल्याला एखादी संकट येते, नकारात्मकता येते किंवा शत्रूंचा त्रास होतो किंवा घरामध्ये भांडणं होतात, त्यावेळेला आपण या हनुमानाची सेवा नित्यनियमाने शनिवारी केली पाहिजे। तर आज मी तुम्हाला हनुमान चालीसा वाचण्याचे काय फायदे ते सांगणार आहे। तर हे खूपच अत्यंत प्रभावी असे शक्तिशाली स्तोत्र आहे आणि आपण हे रोज वाचले पाहिजे। रोज शक्य झाले नाही तर आपण हे शनिवारी तरी नक्की वाचले पाहिजे, की जे आपल्यामध्ये एक आध्यात्मिक बळ आणि ऊर्जा वाढवते, आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करते। आणि ह्या पठणाच्या वाचनाने हे पठण आपण सकाळ संध्याकाळ दुपार तीनही वेळ वाचू शकतो। मंगळवार शनिवारी हनुमानाची सेवा करण्याचे आवडते दिवस आहेत आणि तसेच हे पठण वाचताना काही नियम पाळण्याची गरज नाही। फक्त आपलं मन शुद्ध पाहिजे आणि पवित्र पाहिजे, की जेणेकरून त्या पठणाची फलश्रुती आपल्याला मिळेल। तर हे पठण आपण नित्यनेमाने वाचल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते, आपली स्वतःची क्षमता वाढते, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि तसेच आपल्याला जर कुठलं एखादं संकट असेल, कोर्ट कचेरी असेल किंवा खूप शत्रुपीडा असेल तर ती सुद्धा दूर होते। आपली मानसिक शक्ती वाढते, कारण हनुमान ही धैर्य, बुद्धी, शक्ती, बळ यांची देवता आहे आणि म्हणून ही सेवा केल्याने आपली शारीरिक मानसिक शक्ती वाढते। ज्या लोकांना शनीची 7.5 चालू आहे, ढैया चालू आहे, त्यांनी सुद्धा हे पठण पाठ केले तर त्यांना नक्कीच शनिदोषापासून मुक्ती मिळते, शनिदोषाचा त्रास कमी होतो आणि हनुमान ही आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करून देतात। म्हणून आज तुम्ही हनुमान चालीसा नक्की वाचली पाहिजे। आपल्याला जर काही अनुभव असतील तर आपण नक्की आम्हाला सांगा। श्री स्वामी समर्थ।